मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे। काही दिवसांवर आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपली भूमिका अधिक आक्रमक केली। तसंच 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय, त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल। जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये। सोशल मीडियावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे काय फायदा झाला असा प्रश्न काही युजर्स कडून विचारण्यात येतोय। यावर जरांगेंनी उत्तर दिलंय। त्या ट्रॅप मध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे। याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक, की या पक्षाचा नेता यांना पुढे घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं हे मराठा आंदोलनाचं यश असल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी अनेक ट्रॅप लावले गेले, मात्र ते उधळून लावल्याचं जरांगेंनी म्हटलं।